हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही शाळांमध्ये चाचणी परीक्षा सुरू होत आहे, तर काही शाळांमध्ये 15 ऑगस्ट नंतर चाचणी परीक्षा घेण्यात येत असते. तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करणार आहोत. चला तर मग मुलांनो, तुम्ही तयार आहात? प्रश्न पहिला पाहूया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, बंडूचा स्वभाव कसा होता? उत्तर, बंडूचा स्वभाव शांत होता. मुंग्या नेहमी कशासाठी तयार असतात? उत्तर, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओच्या शेवटी इतर शाळांच्या प्रश्नपत्रिकांविषयी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग मुलांनो, आपल्या संभाव्य प्रश्नपत्रिकेकडे वळूया. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात? उत्तर, मुंग्या कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आंबल्याचा फवारा सोडून स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? उत्तर, जंगलात हरिण, सांबर व काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पहिला प्रश्न हा 4 गुणांसाठी विचारण्यात येत असतो. मी इथे तुम्हाला 6 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. पुढचा प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टिंबटिंब अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. कष्टप्रद हा शब्द इथे लिहायचा आहे गाळलेल्या जागी. पुढचा आहे, भारतात मुंग्यांच्या सुमारे टिंबटिंब जाती आढळतात. उत्तर, भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात. असे लाडू चांगले तर टिंबटिंब पदरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. शेल्याच्या हा शब्द लिहायचा आहे तुम्ही. टिंबटिंब पोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. उत्तर, संदेश पोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. संदेश शब्द लिहायचा आहे इथे. जंगली कुत्र्याचा ठसा टिंबटिंब दिसतो. उत्तर, जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो. तुम्ही येथे सुबक हा शब्द लिहायचा आहे. 5 गाळ्या जागा दिलेल्या आहेत, त्यापैकी 4 विचारण्यात येत असतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओच्या शेवटी इतर शाळांच्या प्रश्नपत्रिकांविषयी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याकरिता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर मग मुलांनो, आपली संभाव्य प्रश्नपत्रिका सोडूया. प्रश्न तिसरा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. 2 गुणांसाठी आहे. पळ काढणे, पोलिसांना पाहता चोरांनी पळ काढला. पुढचा आहे, तत्पर असणे, तो मदतीसाठी सदैव तत्पर असतो. पुढचा आहे, गराडा पडणे, विशालने सुवर्णपदक मिळविताच त्याच्या भोवती पत्रकारांचा गराडा पडला. सार्थकी लागणे, रोशनने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आणि त्याची मेहनत सार्थकी लागली. अशा पद्धतीने तुम्हाला 2 विचारण्यात येत असतात. 2 यांची तुम्ही वाक्यात उपयोग करायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी 2 पैकी 1 सोडवायचं आहे. वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? उत्तर, वाघ पायांचा आवाज होऊ नये यासाठी पालापाचोळ्यातून चालणे टाळतो. तो पाऊल वाटेवरून, नदी नाल्याच्या पात्रातून किंवा वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातील ओली वाळू तपासून त्या मातीत, वाळूत वाघाचे पाऊल ठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते. पुढचा प्रश्न आहे, आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर, नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकल्यानंतर कविता आपल्या गावी येणार या बातमीने तिच्या गावी हजारो लोक तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या लेकीच्या सत्कारासाठी येणाऱ्या आलिशान गाड्या
पत्रकारांचा गराडा पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. 2 पैकी 1 लिहायचे 2 गुणांसाठी. प्रश्न 5. खालील वाक्यात योग्य सर्वनामाचा उपयोग करा. त्यातलं पहिलं आहे, कर्ण दानशूर होता, टिंब टिंब दररोज दान द्यायचा. तर इथे तो हे सर्वनाम तुम्ही वापरायचं आहे. कर्ण दानशूर होता, तो दररोज दान द्यायचा. पुढचा आहे, ताईने टिंब टिंब मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. तिच्या हे काय सर्वनाम. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील नामे ओळखा व लिहा. बंडूची इजार 4 बोटे लांब झाली. यात बंडू हे नाम आहे, इजार पण नाम आहे आणि बोटे हे देखील काय नाम आहे. म्हणून तिन्ही नामे तुम्ही तिथे लिहायची आहेत. पुढचं आहे, माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. उत्तर, माणूस आणि मुंग्या ही 2 नामे आहेत या वाक्यामध्ये, ती तुम्ही लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. बळ, शक्ती, ताकद, सामर्थ्य. जग, दुनिया, संसार, विश्व. अरण्य, जंगल, वन. सुबक, रेखीव, सुंदर. माय, आई, माता, जननी. लेक, मुलगी, कन्या, पुत्री. पुढचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. ताजे, शिळे. माहेर, सासर. उद्योगी, आळशी किंवा निरुद्योगी हे पण येईल. सजीव, निर्जीव. राजा, रंक. स्पष्ट, अस्पष्ट. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक संस्थेनुसार शाळेचा पेपर हा वेगवेगळा असतो. त्यामुळे काही शाळांमध्ये गाळलेल्या जागा किंवा रिकाम्या जागा भरा या प्रश्नाऐवजी जोड्या जुळवा असा प्रश्न विचारण्यात येत असतो. खालीलप्रमाणे पहा. जोड्या जुळवा. बंडू, कविता राऊत, उद्योगी, पिसाट आणि तापी नदी अशा 5 जोड्या दिलेल्या आहेत. तर बंडूची जोडी काय येणार? शांत व कष्टाळू. कविता राऊत, सावरपाडा एक्सप्रेस किंवा इथे धावपटूसुद्धा असेल तर धावपटू लिहायचे. पुढचा आहे, उद्योगी, मुंग्या. पिसाट, वारा. तापी नदी, चिकणमादी. तसेच नामे ओळखाऐवजी रिकाम्या जागी तुम्हाला इथे नामे लिहा असा पण प्रश्न विचारण्यात येत असतो. उदाहरण पाहूया. आंब्याच्या झाडावर टिंब टिंब लटकत होत्या, तर आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या, म्हणजे कैऱ्या हे काय नाम आहे. घसरगुंडी खेळायला आम्ही टिंब टिंब गेलो. आता इथे घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो. बाग काय नाम आहे, म्हणजे बागेत हा शब्द इथे लिहायचा आहे. मुलांनो, काही प्रश्नपत्रिकांमध्ये ईक, पणा यासारखे प्रत्यय लावून शब्द लिहायचा असा प्रश्न विचारण्यात येत असतो. पणा लावून मोठेपणा, खोटेपणा, प्रामाणिकपणा. ईक, सामाजिक, नागरिक, आर्थिक. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून काढायची आहेत ही सर्व. कारण लिहिल्याशिवाय लक्षात राहत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मागील वर्षांच्या प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओंची लिंक दिली आहे, तीही तुम्ही अवश्य पाहायची आहे. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.